तर मराठी माणसं दर्ग्यामध्ये जातात का? तर जातात. आम्ही देखील गेलतो. आता कुठे गेलतो सांगते पुढे व्हिडिओमध्ये मी. तर मस्तपैकी आवरून आम्ही चाललो होतो आज लेंगऱ्याच्या उरसाला. तर त्याला जत्रा देखील म्हणतात. घरामधून का नाही आम्ही उन्हाच्या रकातच निघलो होतो. नंतर का नाही दुपारच्या नंतर पाऊसच सुरू होतं. त्यामुळे म्हटलं तसं काय पारीत जाऊन यावं. आता ऊन लागतं म्हणून काय करावं. आता हे पवन चक्की आम्हाला राहायला दाखवत होते. त्यामुळे तर नाही खुश होता म्हणून तुझा एवढं मोठा मग म्हटले चल घरी घेऊन म्हणजे तुला वारा लागल चांगला. ताण लागलो होतं म्हणून पाणी पाजलं आणि त्याला म्हटलं मागं येतं तर तू नखरं करत होतं असं काय. तर नंतर आलं होतं माझ्यापाशी बसायला. मागं बसून आमचं चाललं होतं व्हिडिओ वेगळं करायचं. पोचल्या आम्ही नारळ हे घेतला होता देवासाठी आणि तिथं गर्दी इतकी होती ना पायऱ्या देखील चढता येत नव्हतं. कशा पायऱ्या चढून वर गेलो आणि इतकी गर्दी होती ना ते लहान मूल पडलं होतं. तर ह्यांनी का नाही उचलून बाळाला दिलं आणि पटच ना पुढे गेलं. आम्ही पुढे गेलो आणि पुढे गेल्यावर पण थोडासा व्हिडिओ केला आणि ह्याला काय म्हणतात का नाही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला एवढं काय माहिती नाही. नंतर आम्ही का नाही पुढे गेलतो दुसऱ्या देवाकडे तिकडं नाही इतका पाय पळत होतो का नाही आमचं. आणि ते गंमत अशी झाली की नाही रायाने दुसऱ्या बायचा का नाही टॉप धरून तो चालला आणि त्यांना वाटलं त्यांचाच मुलगा धरून त्याला चालतोय आणि त्याच्या नंतर का नाही ते बाय मागच राहिलं होतं आणि रडत होतं. आता आम्हाला दिसलं आम्ही गेलो आणि त्याला एक्सचेंज करून आणलं. असं झालं का नाही आम्ही दोघं पण इतकं हसत होतं राहायला बघून. आता ते लहान आहे त्याला काय समजत नाही म्हणा. नंतर आम्ही गेलो तर फोटो काढायला. तर ह्याचं चाललं होतं खायलाच द्यायचं. तर बाकी चाललं होतं फोटो काढायचं. म्हटलं आता आपण पण काढून घ्यावं लागतं. तर ह्याला पोच दे म्हणलं तिसऱ्याच करत होता. नंतरच की तहान लागले होतं खाली आल्याला नाही मी घेतलं ते पाण्याची बॉटल ह्यांच्याकडून आणि नंतर म्हटलं मला गोवा द्या. हे दोघांनी आईस्क्रीम घेतलं तिकडे जाऊन बसून खात होते. जत्रा तर खूप मोठी भरली होती पण उन्हामुळे जायचं काय मनच होत नव्हतं म्हणून घरी निघालो. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा.